मित्रहो, सध्या दिवाळीचे दिवस आहेत आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी न्यायालयाचे निर्बंध असतानाही मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये जवळपास 170 कोटी रुपयांचे फटाके फुटल्याचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुंबईतलं वातावरण अधिक प्रदूषित झालं। हे एका बाजूला तुमच्या आमच्या आयुष्यात घडत असताना दुसऱ्या बाजूला राजकीय वातावरण प्रदूषित करणारे जे काही फटाके आहेत ते आज सकाळी पुन्हा एकदा फुटले आणि यातला सगळ्यात मोठा फटाका आहे तो म्हणजे संजय राऊत नावाचा। राऊतांनी काय केलंय तर राऊतांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच औकात काढली आहे आणि अजून दिवाळीचे 2 दिवस शिल्लक आहेत। 2 दिवसांनी संजय राऊतांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि त्यामुळे आता या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट राऊतांची औकात काढणार की आणखी काय करणार, किती फटाके फुटणार, त्या फटाक्यांचे डेसिबल काय असणार आणि त्याचा धूर मातोश्री पर्यंत जाणार की सिल्वर ओक पर्यंत जाणार, या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायच्या। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, आपल्याला जसं मी म्हटलं तसं दिवाळीचे दिवस आहेत, लक्ष्मीपूजनाचा दिवस मागे पडलेला आहे आणि आज सोमवती अमावास्या आहे। या सोमवती अमावास्येच्या दिवशी शंकराची उपासना करून अनेक मंडळी आपल्या यथाशक्तीप्रमाणे गरिबांना दान करत असतात, काही गोष्टी करत असतात आणि जितकं होईल तितकं पुण्य आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत असतात। पण महाराष्ट्राच्या राजकारणात अशी काही मंडळी आहेत की ज्यांचं पुण्यावर विश्वासच नाहीये आणि त्यामुळे सतत निंदा नालस्ती, दुसऱ्यांची औकात, लायकी, शिव्या, शाप याच्यावरच त्यांचं राजकारण अवलंबून आहे। आणि हे का अवलंबून आहे तर ही माणसं स्वतःच्या कोणत्याही 5-25 मतांवर निवडून येऊ शकत नाहीत। ती सतत पक्षादेश, पक्षाचा आशीर्वाद आणि पक्षातल्या आमदार खासदारांची कृपा याच्यावरच निवडून येऊ शकतात आणि त्यानंतर पुढची 5-6 वर्ष हवा तो हैदोस घालत असतात। अशा माणसांच्या पैकी किंवा अशा माणसांच्या समूहांपैकी एक जर कोण असेल तर ते आहेत संजय राजाराम राऊत। बरोबर आहे, शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार, प्रवक्ते, शिवसेना नेते, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आणि रोज सकाळी माध्यमांना खाद्य पुरवणारा एक घटक, अशी संजय राऊतांनी स्वतःची ओळख करून ठेवली। आता या संजय राऊतांचा अगदी 100% कार्यक्रम हा गेल्या वर्षी जूनमध्ये होणार होता, 20 जूनच्या मध्यावर, कारण संजय राऊतांचा टांगा पलटी करायचा असं सगळ्या आमदारांनी ठरवलेलं होतं। पण तिथे आडवं कोण आलं तर तिथे आडवे आले त्यावेळेचे नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेंनी आपल्या बरोबरच्या आमदारांना सांगितलं होतं की संजय राऊतांना धोका झाला नाही पाहिजे, जे पण लोक आहेत आपले सगळे शिवसेनेचे ते निवडून आले पाहिजे। आणि ही गोष्ट त्यानंतर दस्तूर खुद्द छगन भुजबळांनी पण कबूल केली की कार्यक्रम कोणा तिसऱ्याचाच होता, राऊतांचा टांगा पलटी करायचं ठरलेलं होतं। पण तेच राऊत अगदी बरोबर वर्ष सरल्याबरोबर थेट दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औकात काढतात। आता या संजय राऊतांचं श्रद्धास्थान कुठे आहे तर नेपीएनसी रोडवरच्या सिल्वर ओकवर, म्हणजेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अर्थात फुटलेल्या राष्ट्रवादीचे। आणि याच शरद पवारांनी 21 तारखेला म्हणजे 21 जूनला एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असल्याशिवाय 40 आमदार त्यांच्याबरोबर गेलेले नाहीत अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं। हे वक्तव्य ज्यांना कोणाला आक्षेप असेल किंवा संशय असेल त्यांनी युट्यूबवर जाऊन काढून चेक करावं। आता ज्या शरद पवारांना एकनाथ शिंदेचा प्रभाव दिसतो त्यांना मानणाऱ्या किंवा त्यांना मठाधिपती म्हणणाऱ्या संजय राऊतांना एकनाथ शिंदेची औकात काढावीशी वाटते। आता दुसरा किस्सा, ज्या वेळेला संजय राऊतांच्या घरावर ईडीची धाड पडली त्यावेळेला या धाडीच्या वेळेला काही रक्कम तिथे सापडली। ही रक्कम कसली होती असं ज्या वेळेला ईडी अधिकाऱ्यांनी विचारलं त्यावेळेला अयोध्येला जायच्या तयारीसाठी एकनाथ शिंदेंनी दिलेले ते पैसे होते असं सांगून संजय राऊतांनी आपले हात वर केले। आता मला सांगा, संजय राऊत एवढे मोठे नेते आहेत जे रोज सकाळ संध्याकाळ माध्यमांना खाद्य पुरवतात, आपला पक्ष चालवतात, आपल्या पक्ष नेतृत्वाला ऊर्जा देतात, त्यांना मुद्दे देतात आणि बरंच काही करतात, अशा संजय राऊतांना अयोध्येच्या तयारीसाठी औकात नसलेल्या एकनाथ शिंदेकडून 9 लाख रुपये आल्याचं ईडीला सांगावं लागतं। सांगा मला औकात कोणाची? आता हे सगळं होत असताना मुंबऱ्याची एक शाखा ज्याच्यावरून वाद झाला त्या शाखेच्या साठी थेट सकाळी ट्विट करून संजय राऊत असं म्हणाले की आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चाललेलो आहोत।
हे खरं आहे की उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आहेत, प्रमुख आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत आणि शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली एका शाखेसाठी अख्खी शिवसेना एकत्र होणं, याच्यावरती कोण कोणाच्या अवकातीमध्ये आहे हे दिसून येतं. बरं, आता ठाण्यात गोंधळ असा आहे की ठाण्यात आजपर्यंत तिथली शिवसेना ही आधी आनंद दिघेंच्या आणि त्यानंतर एकनाथ शिंदेच्या आधाराने चालत होती. तुम्ही हवं तर माहिती घेऊ शकता. आपल्यापैकी अनेक प्रेक्षक सुज्ञ आहेत, जाणकार आहेत, त्यांना माहिती आहे की ठाण्यातल्या इतर पक्षांचा कारभार आणि इतर पक्षांच्या गोष्टी कोणाच्या आधारावर आणि कोणाच्या गोष्टींवर चालू असतात. इतकंच काय हो, पण स्टँडिंग कमिटीमध्ये कोणी बसायचं आणि कोणी नाही बसायचं हे अगदी काल परवापर्यंत एकनाथ शिंदे ठरवत होते. त्यामुळे आता तिथे ठाण्याच्या राजकारणात कोणाची अवकात काय आहे हेही सगळ्यांना माहिती आहे. आता तिथे कोण कोणाला आधार देत आहे हा देखील एक प्रश्न आहे. म्हणजे जितेंद्र आव्हाड हे शिवसेनेला आधार देत आहेत की शिवसेना ही जितेंद्र आव्हाडांना आधार देऊन आपला पुढचा ठाण्यातला सुभेदार निवडते, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्याही घटनेमध्ये आणि त्याही उदाहरणामध्ये आपल्याला कोणाकोणाची अवकात कशी आहे तेही दिसतंय. आता हे सगळं होत असताना संजय राऊतांनी सणावाराच्या दिवशी आणि आपल्या वाढदिवसाच्या आधी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्याचीच अवकात काढावी, हे कदाचित संजय राऊतांसारख्या राष्ट्रीय नेता होऊ पाहणाऱ्या पण नसलेल्या आणि दिल्लीच्या कॅनव्हासवर ठाकरे या एकाच ब्रँडमुळे वावरणाऱ्या किंवा त्या तेवढ्याच USP मुळे वावरणाऱ्या संजय राऊतांकडे सणा उत्सवाच्या दिवसात ही अपेक्षा नव्हती. आता त्याच्या पुढचा मुद्दा, संजय राऊत काय म्हणतायत? संजय राऊत असं म्हणतायत की जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसते आणि पोलिसांनी त्यांना साथ दिली नसती तर त्या शिवसेनेचा शाखेचा ताबा आमच्याकडे असता. म्हणजे हे आत्याबाईला मिशा असत्या तर ती काकाजी दिसली असती असं म्हणण्यासारखं आहे. आता ज्या वेळेला 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला अशा अनेक गोष्टी घडलेल्या होत्या की ज्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नसते तर एव्हाना बऱ्याच गोष्टी समोर आल्या असत्या. मग अगदी दिशा सालियन असेल, सुशांत सिंग असेल, वरुण सरदेसाई असेल, असे अनेक गोष्टी आणि अनेक प्रकरणं ही फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणून लोकांनी आणि राज्यातील जनतेने, प्रशासनाने सहन केल्या. तेव्हा कोणाची अवकात होती? तर संजय राऊत हे खूप हुशारग्रस्त आहेत, राजकारण त्यांना नीट कळतं आणि ते सतत दुसऱ्याची अवकात आणि लायकी काढण्यावरच आपला दारोमदार किंवा आपले एकूणच राजकीय किल्ला बांधत असतात. सध्या दिवाळीचे दिवस असल्यामुळे लहान मुलं किल्ले बांधतायत. संजय राऊत पण असंच काहीतरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. आता यानंतर 2 दिवसाने म्हणजे 48 तासाने संजय राऊतांचा वाढदिवस आहे. या सगळ्या गोष्टींनंतर आपण पुन्हा चर्चेत राहणार आहोत. सतत आपल्यावरती प्रकाश राहिला पाहिजे ही संजय राऊतांची या मागची एक रणनीती आहे. याचं कारण असं आहे की हा जर वाद होत राहिला तर शिवसेना ही सतत शिंदेंवर हल्ला करत राहील, शिंदेंकडून चुका होतील असंही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाटतंय. पण आता सणावाराचे दिवस आहेत, दिवाळीचे दिवस आहेत आणि लोक संजय राऊत आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून सुरू असलेल्या गोष्टी आणि संजय राऊत आणि त्यांच्या टीमकडून सुरू असलेल्या गोष्टी, शिवसेनेकडून सुरू असलेल्या गोष्टी याला पुरते कंटाळलेले आहेत. कारण एका बाजूला दिवाळीसारखा सण कोर्ट म्हणते फटाक्यांशिवाय साजरा करायचा, महागाई म्हणते कोणत्याही चांगल्या गोष्टींशिवाय तो साजरा करायचा, कसा बसा साजरा करायचा. त्या दिवसांमध्ये एका शिवसेनेतल्या मुंब्र्याच्या शाखेवरून ठाणे, मुंबई किंवा मुंब्रा आणि आसपास एकूणच काय तर MMRDA मधलं राजकारण ढवळून काढायचं असा प्रयत्न किंवा असा चंग शिवसेनेनं बांधलेला आहे. आतापर्यंत संजय राऊत रोज सकाळी बोलत होते. आता संजय राऊतांना जर बंद करायचं असेल बोलणं तर संजय राऊतांचा USP पडू शकतो म्हणून ते बोलायचे थांबत नाहीयेत आणि आम्ही माध्यम ही त्यांच्याकडे जाण्याचंही काही थांबवत नाहीयेत. एकूणच काय तर राज्याचं वातावरण दूषित करण्याचा विडा हा महाराष्ट्रातल्या काही लोकांनी उचललेला आहे आणि त्या सगळ्यांचे महामुनी जर कोण असतील तर ते आहेत संजय राऊत. पण आपले जे प्रेक्षक आहेत किंवा महाराष्ट्रातली जनता आहे ही अगदी सुज्ञ आहे. त्यामुळे काही मंडळी असंही म्हणतात की संजय राऊत स्क्रीनवर आले की आम्ही आवाज म्यूट करतो. आता हा जो संजय राऊतांचा घराघरातल्या स्क्रीनवर म्यूट होणारा आवाज महाराष्ट्राच्या राजकारणातही म्यूट होण्याची वेळ आली आहे का? आपल्याला काय वाटतं की जर एकनाथ शिंदे नसते तर संजय राऊतांचा टांगा पलटी झाला असता असं छगन भुजबळ आणि संजय राऊत यांना उद्देशून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी बोललेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात
नेमकी अवकात कोणाची आहे असं आपल्याला वाटतं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंचे चाणक्य असलेल्या संजय राऊतांची? आपलं जे काय मत आहे ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा. आणि संजय राऊत असो किंवा महाराष्ट्राच्या सत्तेमधले नेते असो, यांच्या या बडबडबाजीमुळे आपल्याला नेमकं काय वाटतंय हे देखील आपण आम्हाला कळवा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.